आपण आज फसवणुकीचा एक ज्वलंत उदाहरण वरखेड येथे घडलेलं आहे। आपल्या इथे सामाजिक कार्यकर्ते आहे आणि यांच्या तोंडून यांचा जो अनुभव आपण ऐकूया। मी हे डाळीचे कट्टे घेतले का गव्हाचे कट्टे घेतले? आमच्या वरखेडमध्ये ॲक्टिवा गाडीवरती काळ्या रंगाची ॲक्टिवा गाडी आहे आणि ह्या ॲक्टिवा गाडीवर हे 3 कट्टे घेऊन एक जण विकायला आला। तो म्हणत होता का आम्हाला आमचा ट्रक फेल झालेला आहे, त्यातले हे कट्टे विकायचे आहे। हे कट्टे, त्या कट्ट्यावर नाव पा नवाब असे कट्टे आहे आणि त्याने सांगितलं ह्यामध्ये तूर डाळ आहे आणि स्वस्ती भेटली म्हणून गावातल्या या तिघांनी 3 कट्टे 100 रुपये किलोप्रमाणे विकत घेतलेले आहे आणि ते लोक 9,000 रुपये घेऊन 3 कट्ट्याचे गावातून फरार झालेले आहे। म्हणून आपण सूचना करतो की 3 आहे काळ्या रंगाची ॲक्टिवा आहे आणि ह्या अशा ह्या नवाब आणि ह्या चुंगडीमध्ये डबल चुंगडी आणि याच्यामध्ये गहू हे 100 रुपये किलो गहू पडलेले आहे। हे गहू हे आपण पहा, हे गहू आहे ना, 100 रुपये किलोचे गहू आहे। चुंगडीमध्ये चुंगडी आणि त्यांनी हातात तूर डाळ दाखवून यांना फसवणूक केली आहे। म्हणून मी वरखेडतर्फे आपणा सर्वांना विनंती करतो की आपण ह्या बदमाशापासून सावध राहा। काळ्या रंगाची ॲक्टिवा आहे, 3 जण आहे आणि नवाब असे शिक्का असलेले कट्ट्यात कट्टे टाकून त्यामध्ये गहू ठेवते आणि डाळ म्हणून विकते। फक्त 100 रुपये किलोची स्वस्ती भेटली म्हणून ज्यांनी घेतली त्यात पूर्ण गहू निघाले आहे। तर आपल्या ज्यांना ॲक्टिवा काळ्या रंगाची आणि असे जर कोणी डाळीचे कट्टे विकायला जर कोणी आले तर त्यांना तिथं पकडून घ्या आणि कट्टे खोलून त्यांना पोलीस केस करून त्यांना त्याच्यावर पोलीस कारवाई करा, ही मी आपणास नम्र विनंती करतो।